शेवटी वाघाची एंट्री झालेली आहे समोर आपल्या. एकदम धारदार असा वाघ स्किनावर त्याचे बघ. नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 6 जून 2024. जवळपास 2 महिने झालेले आहे मी व्हिडिओ टाकून. तिरुपतीला गेलेलो, पुण्याहून तिरुपती गेलेलं आहे. शेवटचा व्हिडिओ 2 महिने अगोदर आला. तर आज हा 6वा व्हिडिओ म्हणजे पुणे कसं फिरायचं आपण आज व्हिडिओ शूट करणार आहे. 2 महिने झाले व्हिडिओ शूट केलेला नव्हता, पण आज म्हणलं चला जरा आज व्हिडिओ शूट करावं. चॅनलवर खूप दिवस झालं व्हिडिओ आलेला नाही. तर आज आपण पूर्ण पुणे फिरणार आहोत. पुण्यामध्ये कुठं कुठं जागा आहेत, काय काय जागा आहेत, ते कशा बघायच्या, कुठून जायचं. तर आज आपल्याला ते दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि दाखवेन तुम्हाला. तर आज मी आहे वाघोलीच्या PMT स्टॉपला आहे. मला दाखवतो वाघोलीचं PMT स्टॉप. हे इथं बसा लागलेले आहे. इथं ज्या ज्या ठिकाणी जायची तुम्हाला पूर्ण पुण्यामध्ये. तर आता इथून वाघोलीवर निघाल्याच्या नंतर कात्रजला जायचं आपल्याला. वाघोलीहून बघा अजून बस आलेली नाही, 15 मिनटं झालेलं आहे बसलेलं आहे. तर इथून पुण्याहून कात्रजला जायचं. कात्रजला पहिल्यांदा झू बघायचा आपल्याला. झू बघण्याचा प्लॅन आहे. पण तुम्ही पुण्यामध्ये फिरायला जात असेल तर माझ्या म्हणणे तुम्ही सकाळी जा, कारण 7-8 वाजता पुणे फिरायला. कारण आज दुपार झालेली, 12 वाजलेले, खूप जास्त ऊन लागायला आलेले, मला पूर्ण घाम येते. तर माझ्या म्हणणे तुम्ही दुपारी सकाळी 8 वाजता. पण आज काय झालं जरा म्हणजे अचानकच प्लॅन झालेला आणि अचानकच प्लॅन बनल्याच्यानंतर त्यातच मजा आहे फिरायला. कारण आपल्याला आहे ना, मला तर तसं वाटतं अचानकच प्लॅन बनायचं ना अचानकच नाही, त्याच्यामध्ये मजा आहे. कारण आपलं काही प्लॅन नसतो कुठं जायचं, काय जायचं, कधी जायचं. तर माझा अचानकच प्लॅन बनला. जर तुम्ही येत असाल फॅमिलीसमोर जात असाल पुणे फिरण्यासाठी तुम्ही तर सकाळी 8 वाजता जा. आणि कारण तुमच्या पूर्ण पुणे फिरता येईल तुम्हाला. आणि समोरून एक प्लेन येते, ती दाखवतो तुम्हाला. एअरपोर्टचं इथं जवळच एअरपोर्ट आहे, 5 किलोमीटरवर एअरपोर्ट आहे वाघोलीपासून. तर दाखवतो समोरून एक एअर फायटर येते, एरोप्लेन दाखवतो ते येते. एअरफोर्स कंपनीचं. ते आहे आपल्या वाघोलीचं बस स्टँड, जिथून आपल्याला पूर्ण वाघोलीमधून बस भेटते. PMTच्या जेवढे स्टॉप आहेत तेवढ्या भेटते. आली आपली बस, चला. तर बस आलेली आहे आपली, ती समोर थांबलेली आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इस्कॉन टेम्पल आहे, जे की बुद्रुक, कोणतं बुद्रुक आहे रे? कोंडा बुद्रुक इथे आहे. आता मी हडपसरून जी PMT घेतली होती त्या PMTनं झू बघायला जाणार होता. राजीव गांधी झू आहे तो पुण्यातला जाणार होतं. पण ते जाता मार्गामध्येच कोंडा बुद्रुक या ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे. पण त्याचं टायमिंगच आता 4:30ला ओपन होतं. 1 वाजता बंद होते आणि 4:30ला ओपन होते. तर आता 2:30 वाजले. तर 2 घंटे तर थांबणं होणार नाही आपल्याला. त्यासाठी जाऊ द्या मंदिरात. तर 1 ते 4:30 बंद असल्यामुळे आता आपल्याला इथून पुढे समोर जावं लागेल झू बघण्यासाठी. कारण 2 घंटे आपल्याला थांबण्यासाठी तर तिथं टाईम नाही आहे. त्यानंतर चला समोर जाऊया मग झू बघण्यासाठीच. तर लगेच 5 मिनिटानंतर इस्कॉन टेम्पलच्या जागेवरून तिथून जे आपण स्टॉप होते त्या स्टॉपवरून 5 मिनिटानंतर लगेच आपण कात्रजच्या ठिकाणी आलेलं आहे. समोर तुम्हाला बस स्टँड दाखवतो. हे कात्रजचं बस स्टँड. इथं आपल्या लास्ट स्टॉप जे की हडपसरून आपण घेतलेलं होतं. या रस्त्याने समोर जायचं. इथं आहे बस स्टँडवर समोर जायचं. इथून इथून जे राईट साईडला रस्ता जातो त्या रस्त्यापासून आपल्याला झूमध्ये जायला एंट्री भेटते. चला आपण झूमध्ये जाऊया. झू आता ओपन आहे की नाही मला माहीत नाही. पाठीमागे म्हणजे आलोच नाही, याच्या अगोदर मी कधीच आलो नाही. हा पहिल्यांदा आलेला आहे. चला जाऊया. तर इथं झूमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल झूमध्ये आलेलं आहे. तर इथं खूप जास्त टाईम लागेल. मला वाटतं जवळपास अर्धा घंट्याचं तिकीटलाच लागेल, कारण खूप जास्त टायमिंग आहे.
म्हणजे लाईन आहे. आता सकाळी 9 ते दुपारी 5:30पर्यंतचं तिकीट चालू आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट लावतो इथं साईडला, तुम्ही बघू शकता. हे समोर बघता तुम्ही, इथपर्यंत लाईन आहे, तिकीट लाईन. इथून समोर, इथून या ठिकाणीपर्यंत इथं काउंटर आहे. तर जवळपास 15 मिनटं झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. जास्त वेळ नाही लागलेला आहे. माझ्या म्हणणं तुम्ही आहे ना 15 मिनटाच्या म्हणजे सकाळी 9 ते दुपारी 5:30पर्यंत चालू आहे. तर माझ्या म्हणण्यानं तुम्ही 3च्या अगोदर येऊ शकता तिकीट घ्यायला, कारण 5:30ला झूम बंद होतं, तिकीट काउंटर बी बंद होतं 5:30ला. तर तुम्ही 3च्या अगोदर येऊ शकता. मला जवळपास मी 3 वाजता आलो, आता 3:20 झाली, जवळपास 20 मिनटं लागली मला तिकीट बुक करायला. आता मदत आलेलं. तर झूमध्ये काय काय भेटतं बघायला. पहिल्यांदाच आलेलं मी झूमध्ये, त्याच्या अगोदर तर झूमध्ये आलेलं नव्हतं. चला बघूया काय काय भेटतं बघायला. ही समोर जाते ती रान मांजर आहे, जी की कॉमन आहे आपल्या इथं बघण्यासाठी. तर तुम्हाला जर यायचं असलं माझ्या हिशोबानुसार तुम्ही जाणं सकाळची यावं, कारण आता लाईट बी नाही ना. आज आभाळ आलेलं आहे, काल पाऊस पडल्यामुळं खूप जास्त गरमी व्हायला लागली. वरून आज आभाळ आलेलं आहे आणि इथं झाडं असल्यामुळे जास्त दमट वातावरण होतं. बघू शकता माझ्या समोर. आणि आज बी आभाळ आलेलं आहे. जवळपास 500 मीटर चालून आला, पण अजून काही भेटलेलं नाही, मला दिसलेलं नाही. 2 मांजरी दिसले, एक रान मांजर आणि एक चिता मांजर. त्याच्याशिवाय दुसरं काही दिसलेलं नाही. बघू अजून काय काय कुठल्या मांजरी भेटतं दिसायला बघायला. बाकी तर काही भेटलं नाही. इथं पाण्याचा आवाज येतोय, नदी, घाण पाणी. जानवर को बड़ा है भगवान, वो भी इतना सामने है जी। 20 लोग अरे मोठा आहे ना वो, व्हॅलेंटाईन आहे. शेवटी वाघाची एंट्री झालेली आहे समोर आपल्या. एकदम धारदार असा वाघ स्किनावर त्याचे बघ. एवढी साडी त्याने इथं पाणी पिलं, तिथं पाणी पिऊन इथून चलत आता तिकडे गेला. 2 वेळा गेला. आता 5 मिनिटांतर तो दिसतो बघा, दिसतो का, वापस आला. वापस येतो ते त्याच्या मार्गाने. रस्ता बी बनवलेला आहे ते येण्यासाठी जाण्यासाठी वापस. तर वाघाविषयी जर पूर्ण माहिती पाहिजे असली तर तुम्ही इथं वाचू शकता त्या वाघाविषयी. इथं पांढऱ्या कलरचा एक वाघ होता, पण तो आपल्याला दिसलेला नाही, कारण तो पलीकडल्या साईडला गेलेला आहे. फेरे मारायला लागले वाटतं, गोल गोल फेरे मारता आला. तुम्हाला दाखवतो थोडा. इकडून येते बहुतेक ते फेरी मारते. आता पूर्ण तिकडे गेलता आता वापस यायला लागला. अरे तुमचा व्हिडिओ बनताच वापस जायला लागला तो. त्याची फेरी कंप्लीट नाही झाली वाटतं. चल, मी व्हिडिओ जसा बनवायला लागला ते समोर लागला. व्हिडिओ जसा बनवायला लागला ते पाठीमागे गेला. हा ना, बहुतेक त्याला माझ्या व्हिडिओमध्ये यायचं नसेल. पुढच्या वेळेस बघू आपण.
तुम्हाला एक सांगू का, मी कुठल्याही पिंजरा बघितला, एक प्राणी मला आतापर्यंत कॉमन दिसला, तो म्हणजे एक कावळा. सगळ्यामध्ये पिंजऱ्यामध्ये कावळेच कावळे. हे बघा कावळे. माणसं प्राण्याला पिंजऱ्यामध्ये घालतात कावळे बघण्यासाठी. का सगळे कावळे इथं थांबलेले म्हणजे पाणी प्यायला दिसतात. बाकी कोणता प्राणी तर दिसत नाही. ज्याचा पिंजरा आहे तो प्राणी दिसणार झाले, कावळे दिसायला लागले त्याच्या जागी. बाकी कोणता प्राणी दिसणार झाला तिथे. प्रत्येक जवळपास सगळ्याच ह्याच्यामध्ये पाणी जिथे जिथं आहे तिथं कावळे दिसून राहिले. पिंजऱ्यामध्ये आपण दुसरे प्राणी काय म्हणत असते, आम्हाला पिंजऱ्याच्या बाहेर जायचे, कावळे काय म्हणते तिथेच बसायचे. सगळ्या पिंजऱ्यामध्ये कावळे बसले. तुम्ही लहानपणापासून जर प्राण्याचं चॅनल बघत असाल तर चिता किंवा वाघाने किंवा शिकार केल्याच्या नंतर जे राहिलेलं अन्न आहे ते जर खाण्यासाठी येत असेल तर कोण म्हणजे हायना. इंग्लिशमध्ये त्याला हायना म्हणतात आणि मराठीमध्ये तरस म्हणतात. जे की राहिलेलं त्यांचं शिकार केलेलं अन्न खातात. त्यांची इथं बघू शकता मी पूर्ण माहिती लिहिलेली आहे. आणि खाल्लेलं म्हणजे एकदम सडलेलं राहिलेलं एकदम हड्डे बिड्डे तोडून खाण्याची त्यांची शक्यता पूर्ण ही असते. दातामध्ये पूर्ण पावर असते. ते खाण्याचं काम करते. तरच ते आता दिसत नाही, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तिथं पाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बहुतेक तो जाऊन मध्ये झोपलेला आहे किंवा पाणी प्यायला गेलेला आहे, कारण दिसत तर नाही पिंजऱ्यामध्ये. एकदम लांब तिकडे जाऊन दिसतोय, पण त्याची शेपटी दिसल्याने दिसते. तर तोंड काही चेहरा काही दिसत नाही. बाकी तर काय तुम्ही आता मी तुम्हाला साईडला फोटो दाखवतो, इकडल्या किंवा इकडल्या साईडला फोटो दाखवतो कसा आहे. आता तर सध्या दिसत नाही. माझ्या पाठीमागा बघू शकता तुम्ही भारतीय लांडगा, म्हणजे लांडगा जे संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी जो आवाज करतो जोर जोरानं, तो लांडगा इथं दिसण्याचा आपल्याला बघूया भेट दिसते का. कुठे झोपलाय रे? दाखवायचे का? हा ना, जो की अमावस्येच्या दिवशी सगळेजण म्हणते जोर जोरानं आडवतो, तोच लांडगा आपल्याला इथं मी दाखवतो. दिसते का बघूया. इथं झूम करून दाखवतो तुम्हाला. एक कान दिसत असेल त्या लांडग्याचं. अरे हो, हा हे दिसते का दोन कान, ते आहे ते लांडगा. तिथं झोपलेला आहे. झोपू दे त्याला. उठला दिसते का लांडगा? दिसते का तुम्हाला? हा उठतोय. हा माझ्याकडेच बघतो, माझ्याकडेच बघतोय लांडगा. लांडगा ये इकडं. बहुतेक व्हिडिओ बनवण्यासाठी येतो. जसा मी व्हिडिओ बनवायला लागला झोपलेला लांडगा उठला. तिकडे बघितला तर पांढरा वाघ माझ्याकडे बघून वापस गेला. हा लांडगा मला बघून कॅमेराकडे बघून बहुतेक उठला. माझ्याकडे ये म्हणून सांगतो मी त्याला. जसा कॅमेरा मी माझ्याकडे फिरवला लांडगा झोपी गेला. लांडग्याला झोपू दे आपण. चला दुसरा प्राणी बघूया. बिचारा झोपलंय. ते सकाळपासून काम करून थकले. माणसं बघून बघून त्याला थकले. ते माणसाला बघू थकलं म्हणून आता झोपलंय. तर माझं असं आहे की तुम्ही सकाळी जरा रातभर झोप झालेली असते, माणसं बैठलेली नसते त्याने रातभर. तर माझ्या हिशोबानं तुम्ही सकाळीच्या लांडगे बघायला किंवा वाघ बघायला पांढऱ्या कलरचा सकाळीच्या आता येऊ नका. सकाळी 9 वाजता या, कारण माणसं बी कमी असते. कुठे पिलू त्याचं? लांडग्याचं पिलू बी आहे म्हणते. ते बघूया आपण. आहे का? दिसते का? इथं आहे. दिसाल का? इथे दिसते तुम्हाला. एकदम निवांत झोपलंय. झोपू दे त्याला. लांडग्याचं पिल्लू झोपलंय. ते काय आपल्याला त्याचं तोंड दाखवायला तयार नाही. लांडग्यानं थोडंसं दाखवलं आपल्याला. लांबून दिसला लांडगा, काही जवळ तो दिसला नाही. माझ्या हिशोबानं तो सकाळची आहे. तुम्ही सकाळी जरा त्यांच्यामध्ये एनर्जी असते ना फिरण्याची. आता जरा आराम करायला लागले. टाईम झाला 4 वाजता. झोपायचा टाईम झाला.